दत्त महात्म्य एक प्रभावी उपासना। दत्त महात्म्य हा ग्रंथ अतिशय सामर्थ्यशाली आणि दत्त महाराजांचे सान्निध्य असलेला असा आहे। थोरल्या महाराजांनी दत्त महाराजांना मागतो मी पसरून हात, ह्या ग्रंथी सतत सान्निध्य ठेवी, अशी विनवणी केली आहे। 51 अध्याय आणि प्रत्येक अध्यायात 108 ओव्या असे याचे स्वरूप आहे। थोरल्या महाराजांनी या ग्रंथात 39व्या अध्यायापासून ते शेवटपर्यंत अनेक मंत्र गुंफले आहेत। यात मांडुक्य, ईशावास्य उपनिषदे आणि शांतिपाठ, विष्णू सूक्तातील काही मंत्र समाविष्ट आहेत। थोरले महाराज हे अंधिकारी व्यक्तीकडून शास्त्राज्ञेचे उल्लंघन होऊ नये म्हणून जागरूक असत आणि त्याकरिता अशा मंत्रांची गुंफण अनेक ग्रंथांमधून करीत असत। हेतू हा की मंत्रांचे पठण व्हावे। महाराजांनी महत्पूरला ह्या ग्रंथाची रचना केली। संस्कृत भाषेत असलेले दत्तपुराण सामान्य जनांना सुलभ व्हावे म्हणून त्यांनी ह्या ग्रंथाची रचना केली। वाचनास सुरुवात करताच या ग्रंथाचे सामर्थ्य अनुभवास येते। काही पारायणे होताच बदलत चाललेल्या आयुष्याचा आपण मागोवा घेऊ शकतो। या ग्रंथाच्या सामर्थ्याची अनुभूती घ्यावयाची असल्यास रोज एक अध्याय वाचित जावे। एका अध्यायाला केवळ 15 मिनिटे लागतात। वाईट स्वप्ने किंवा रात्री घाबरून उठणे यावर हा ग्रंथ उशाशी घेऊन झोपावे। श्री कर्तवीर अर्जुन, शिष्योत्तम दत्त भक्ती। दत्त महात्म्यात दत्तभक्ती रसात अनेक भक्त न्हाऊन निघाले पण प्रत्यक्ष दत्त महाराजांनी आलिंगन दिले ते केवळ कार्तवीर्य अर्जुनालाच। कधी कधी विचार करतो की जिथे स्वप्नात दृष्टांत मृगजळासम आहे तिथे प्रत्यक्ष दर्शन आणि त्यातही आलिंगन। अनंत जन्मांची पुण्याई म्हणजे काय ते या उदाहरणावरून कळून येते। दत्त महात्म्याच्या 6व्या अध्यायात ही आलिंगनाची अवस्था वर्णन केली आहे। थोरले महाराज म्हणतात, दृढ देवाचे आलिंगन, आलिंगिता द्वैतभान जाऊन निश्चय राहिला। आलिंगन घेताच कार्तवीर्याची ही अवस्था लक्षात घेऊन दत्त महाराज पुन्हा त्यावर मायेचे आवरण घातले। कारण ही तर त्याच्या या स्मरणभक्तीची सुरुवात होती। वरदान मिळाल्यानंतर कार्तवीर्याने 84 सहस्त्र वर्षे राज्य केले आणि नंतर एके दिवशी शयेवर बसून तो विचार करू लागला मी दत्त महाराजांकडे काय मागितले तर ऐहिक समृद्धी, एकसंध राज्यकारभार चालविण्याची योग्यता, काय करून बसलो हे। आणि पुन्हा तो दत्त महाराजांकडे शरण आला। त्याची परीक्षा घेऊन आणि हा आता उपदेशाला योग्य आहे हे ठरवून दत्त महाराजांनी त्याला योगमार्गाचा उपदेश केला। त्याच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आणि त्याची पहिली समाधी 3 दिवस लागली। पुन्हा आळस सोडून योगमार्गाचा अभ्यास केला तेव्हा 12 दिवस समाधी लागली आणि पुन्हा अभ्यासाने 3 महिने समाधी लागली। यानंतर दत्त महाराजांना भेटावे असे वाटून तो गुहेच्या बाहेर आला आणि त्याने दत्त महाराजांची भेट घेतली। इथे दत्त महाराजांनी पुन्हा कार्तवीर्याला आलिंगन दिल्याचे वर्णन आहे। येऊनी वद श्री दत्ताते, आलिंगुनी तयाते, वदे दत्त काय तुते, कळले ते सांगावे। दत्त महाराज आणि कार्तवीर्य अर्जुन यांचे गुरु भक्ताचे नाते भक्तीचा परमोच्च बिंदू दाखवून देते। कार्तवीर्याची योग्यता म्हणजे आजही हरविलेल्या वस्तूकरिता किंवा व्यक्तींकरिता नमस्ते कार्तवीर्य हा जप केला जातो आणि याचे फळ निश्चित मिळते। लाईक करा, सबस्क्राईब करा।